एक तरुणी कामाच्या शोधामध्ये एका ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये ती तरुणी काम म्हणजे जॉब शोधत होती आणि या सगळ्या माध्यमातून तिची ओळख एका व्यक्तीसोबत झाली आणि त्या व्यक्तीसोबत ओळख झाल्यानंतर या व्यक्तीने तिला सांगितलं की मी तुला काम देतो, चांगल्या ठिकाणी नोकरीसुद्धा देतो। मग ही जी तरुणी आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात आली आणि त्या व्यक्तीनं त्या तरुणीला एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि ती तरुणी त्याला भेटायला त्या ठिकाणी गेली। आता ज्या ठिकाणी ती तरुणी त्याला भेटायला गेली त्या ठिकाणी तो जो पुरुष आहे तो पुरुष अगोदरच काही गोळ्यांचं सेवन करून बसलेला होता आणि यानं तेवढ्यातच त्या तरुणीला पकडलं आणि नको ते कृत्य केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती घडली आहे गोव्यामध्ये। गोव्यामध्ये महाराष्ट्रातील एक तरुणी काही कामानिमित्त गेली होती। त्या ठिकाणी तिला नोकरी मिळेल, काहीतरी कामधंदा मिळेल या हेतूनं ती गोव्यामध्ये गेली। आता गोव्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती विचारपूस करत होती आणि हे सगळं करत असताना तिच्या संपर्कात तिथला एक व्यावसायिक आला आणि ही त्याच्यासोबत ओळख झाली। तो व्यक्तीला म्हणाला की मी तुला अशा अशा ठिकाणी काम देतो, एका ठिकाणी नोकरी देतो। आता या तरुणीची त्या पुरुषाबरोबर ओळख झाली आणि त्या पुरुषाचं नाव आहे राजेश पटनी। राजेश पटनी हे मूळचे राजस्थानचे आहेत पण त्यांचा गोव्यामध्ये एक व्यवसाय आहे आणि हाच व्यवसाय करत असताना ती तरुणी त्यांच्या संपर्कात आली आणि राजेश पटनी हे 46 वर्षाचे आहेत। मग त्या तरुणीला म्हणाले की मी तुला एका ठिकाणी नोकरी लावून देतो आणि नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं एका लॉजमध्ये या व्यावसायिकानं त्या तरुणीला बोलवलं। आता त्या तरुणीला त्या ठिकाणी बोलवलं त्यावेळी हा जो पुरुष आहे हा आधीच काही पावरच्या गोळ्या खाऊन त्या ठिकाणी बसलेला होता, त्या तरुणीची वाट पाहत होता। जेव्हा ती तरुणी त्याला भेटायला त्या ठिकाणी गेली तेव्हा यानं तिला कोल्ड्रिंक पिण्यासाठी आग्रह केला आणि त्या कोल्ड्रिंकमध्ये सुद्धा नशिले पदार्थ टाकले, त्याच्यामध्ये सुद्धा थोडी दारू मिक्स केली आणि ती कोल्ड्रिंक त्या तरुणीला पिण्यासाठी दिली। आता बोलता बोलता त्या तरुणीनं ती कोल्ड्रिंक पिण्याला सुरुवात केली, यानं सुद्धा काही कोल्ड्रिंक पिली आणि थोड्या वेळानंतरच ती तरुणी त्या नशेमध्ये एकदम गुंग झाली आणि गुंग झाल्यानंतर या पुरुषानं त्या तरुणीसोबत जबरदस्ती केली। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यानं ती तरुणी सोडलीच नाही। मग ती जेव्हा तरुणी शुद्धीवर आली तिला कळालं की आपल्यासोबत अशा अशा पद्धतीनं संपूर्ण प्रकार घडला आहे आणि आपली मोठी फसवणूक झाली। आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे 18 ऑगस्ट रोजी आणि त्यानंतर त्या तरुणीनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तो जो आरोपी आहे राजेश पटनी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली। आता त्या पोलीस स्टेशनची ज्या पोलीस निरीक्षक आहेत रीमा नाईक या पुढील तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल रायकर हे सुद्धा तपास करत आहेत। त्या आरोपीला अटक केलेली आहे, या आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे, तो अटकेमध्ये आहे आणि त्यांनी जामीन मिळावा म्हणून कोर्टाकडे अर्जसुद्धा केला होता पण कोर्टानं त्या आरोपीचा जामीन अर्जसुद्धा फेटाळलेला आहे आणि तो आरोपी सध्या जेलमध्ये आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत आणि कशा पद्धतीनं लोक खोटं बोलत आहेत, कामाचं, पैशाचं, कशाचं आमिष देऊन, लालूच देऊन तरुणी, मुली, महिला यांना फसवत आहेत, असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। त्यामुळं कुठल्याही कामधंद्याची, व्यवसायाची, पैशाची आपल्याला कोणाला घ्यायचे असेल तर त्याच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर अगोदर संपूर्ण शहानिशा करून घेतली पाहिजे। तो माणूस कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, आपली काही फसवणूक तर करणार नाही ना, या सगळ्या गोष्टींचा मागचा पुढचा विचार करूनच पुढचं पाऊल उचललं पाहिजे असंच एकंदरीत आपल्याला या ठिकाणी वाटतं। तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।